नमस्कार मंडळी, मी पोळ्याला जी अमावस्या होती तर या अमावस्येला फवारणी कोणती केली आहे तर मी तुम्हाला त्याचीच माहिती देणार आहे. कारण भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की पोळ्याला तुम्ही फवारणी कोणती केली आहे. तर बघा, पहिले तुम्हाला मी कपाशी दाखवतो. पाहू शकता आपली कपाशी कशा प्रकारे बोंडांची ही साईज किंवा जी बोंडांची सेटिंग आहे ही झालेली आहे. आणि आपली कपाशी जवळपास येते 3.5 ते 4 फुटापर्यंत ही आलेली आहे. पाहू शकता 3.5 ते 4 फुटापर्यंत ही आली आहे. तर आता तुम्हाला पोळ्याला फवारणी कोणती केली याची मी माहिती सांगतो. मी पोळ्याला पोलीस वापरलं होतं 8 ग्रॅम. आता पोलीसमध्ये काय कव्हर झाला? मावा, तुडतुडा, फुलकिडा, 3 किडी येथे कव्हर झालेल्या होत्या. त्याच्यानंतर मी येथे पायरिफॉक्झिपेन प्लस डायफेन्थ्रॉनची फवारणी केली. म्हणजे माझा मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी ह्या चारही येथे माझ्या कव्हर झालेल्या होत्या. निंबोळी अर्क वापरला होता. मी तुम्हाला पोळ्याला फवारणीची माहिती देणार होतो, परंतु मला तुम्हाला माहिती देण्यामध्ये वेळच मिळाला नाही. कामं जास्त होतं, फवारण्या जास्त होत्या, त्याच्यामुळे मला वेळच मिळाला नाही. तर भरपूर शेतकऱ्यांनी मला कमेंट केलेली आहे की सर तुम्ही पोळ्याला फवारणी कोणती केली? तर मी तुम्हाला सांगितलं पोलीस घेतलं, पायरिफॉक्झिपेन प्लस डायफेन्थ्रॉन घेतलं. मी याच्यामध्ये त्यानंतर मी येथे एक बुरशीनाशक वापरलं. बुरशीनाशकामध्ये टेबिकोनाझोल प्लस सल्फर वापरलं. म्हणजे माझं बुरशीनाशकात सुद्धा काम झालं. जास्त पात्या लागण्यासाठी पाहू शकता, आता आपल्या कपाशीला जास्त पात्या लागण्यासाठी येथे मी धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड वापरलेला आहे. आता अग्रेसर गोल्ड वापरल्यामुळे आपल्याला पात्यांची संख्येमध्ये हे वाढ झालेली दिसून आलेली आहे. आता आपल्या कपाशीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणताही रोग येथे दिसत नाही आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे निंबोळी अर्क वापरल्यामुळे काय झालं, ती कडूपणा तयार झाला. आणि कडूपणा तयार झाल्यामुळे आपल्या याच्यावरती किडींचा अटॅक हा जवळपास लवकर हा येणार नाही. म्हणजे 20 दिवस आपल्याला रिझल्ट हा मिळणार आहे. बुरशीनाशकामध्ये टेबिकोनाझोल प्लस सल्फर वापरल्यामुळे आपल्या याच्यावरती किडींना सल्फर वापरल्यामुळे काय होतं की किडींना खाण्यामध्ये अडचण जाते. म्हणजे जे डंक मारते, तर ही सल्फर टाकल्यामुळे काय होणार की डंक मारल्यावर त्याला कडूपणा लागेल आणि ते खाणार नाही, त्यांचा इथे मृत्यू होणार. तर पोळ्याच्या अमावस्येला मी जी फवारणी केली त्याच्याबद्दल तुम्हाला मी ही माहिती दिली. याच्यामध्ये बोंडअळीसाठी आपण कोरोमंडलचं जे की फेंडाल प्लस आहे, तर याचा उपयोग आपण येथे केलेला होता. याच्यामुळे बोंडअळीचा सुद्धा नियंत्रण येथे आपल्याला झालेला आहे. तर एकंदरीत पोळ्याला मी जी फवारणी केली याच्याबद्दल शॉर्टकट तुमच्यासाठी माहिती होती. आता येणारी माहिती मी तुम्हाला तर काही व्हिडिओमध्ये देणार आहे, परंतु पोळ्याच्या फवारणीमध्ये भरपूर शेतकऱ्यांना माहिती मिळाली नव्हती आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगितली की आपण आपल्या कपाशीवर फवारणी कोणती केली. आता तुम्ही म्हणाल की सर कपाशी लहान आहे, बोंडही पात्या फुलं कमी आहे, तर आपली कपाशी लेट लागवड केली आहे. लेट लागवड कारण की सोयाबीनचा प्लॅनिंग होता, परंतु प्लॅन बदलून आपण येथे कपाशीची लागवड केली. तर त्याच्यामुळे आपली लागवड लेट झाली आहे आणि यावर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या लागवडीसुद्धा लेट आहे. तर हीच कपाशी 15 दिवसामध्ये ते 50 बोंड परिपक्व झालेले पुढच्या फवारणीमध्ये मी तुम्हाला किंवा व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे अन्य काही प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा. माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.